Okay, good afternoon, everyone. So let's start our second topic. Second topic, not just second topic, म्हणजे पुढचं बघूया काय काय होतं. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला स्टेटस फ्लॅग रजिस्टर. ठीक आहे. स्टेटस फ्लॅग रजिस्टर म्हणजे काय लाईक मी तुम्हाला आधी पण सांगितलं आर्किटेक्चरच्या वेळेस आपले जे पण कोणते अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन्स झाले. ठीक आहे. आता तुम्ही इकडे बघितलं आर्किटेक्चरमध्ये आपल्या आपण इकडे फ्लॅग्स ALUमध्ये काय केलं आपण अर्थमॅटिक लॉजिक युनिट्सचे कन्फिगर केलं त्याचा रिझल्ट काढला. ठीक आहे. त्या रिझल्टचा जे पण काही आन्सर येईल लाईक त्याचं जे पण काही रिझल्ट असेल त्या रिझल्टचं नेमकं स्टेटस काय हे सांगायचं काम करतात आपले स्टेटस फ्लॅग. ठीक आहे. सो इथे आपल्याला 9 नंबर ऑफ स्टेटस फ्लॅग आहेत लाईक रजिस्टर फ्लॅग्स. त्यामध्ये 6 आपले स्टेटस फ्लॅग आहेत आणि हे मधले 3 आपले कंट्रोल फ्लॅग आहे. ॲज पर मी तुम्हाला सांगितलं स्टेटस फ्लॅग्स म्हणजे काय, जे पण आपलं ALUचा रिझल्ट आला आहे तो रिझल्ट नेमकं सांगतो आहे का, त्या रिझल्टचा स्टेटस काय आहे. लाईक सपोज ते जी इक्वेशन आहे आपलं जे अर्थमॅटिक लॉजिकल इन्स्ट्रक्शन होती ॲड ऑर सबट्रॅक्ट त्याचा जो रिझल्ट आला त्या रिझल्टमध्ये कॅरी झालं की नाही और झालं तर ते सेट होतं 1, जर नाही झालं तर ते सेट होतं 0. कॅरी फ्लॅग झालं का किंवा त्यामध्ये रिझल्ट त्याचा 0 होता की 1 होता हे सगळे सेटचा जो रिझल्टचा स्टेटस आहे ते सांगतं आपला स्टेटस फ्लॅग रजिस्टर्स. ठीक आहे. सो हे वन ऑफ द इझिएस्ट फ्लो चार्ट और डायग्राम वाटली मला PYQमधनं विच इज गुड फॉर रिव्हिजन. सो इथूनच तुम्ही असं एवढं जरी लिहिलं पेपरमध्ये तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. फॉर 2 मार्क फॉर्मॅट ऑफकोर्स 2 मार्काला येतो हा प्रश्न मोस्ट ऑफ. सो बघा कॅरी फ्लॅगमध्ये काय होतं. कॅरी फ्लॅगमध्ये काय होतं आहे जेव्हा आपण एखाद्या इक्वेशनमध्ये किंवा अर्थमॅटिक इक्वेशन आहे आपला त्याच्यामध्ये जर कॅरी झालं तर कॅरी फ्लॅग सेट होतो 1मध्ये. जर नो सच कॅरी फाउंड तर तो सेट होतो 0मध्ये. ठीक आहे. पॅरिटी फ्लॅग म्हणजे काय, सपोज जर इवन नंबर ऑफ 1 असतील तर तो सेट होतो 1 आणि जर ऑड नंबर ऑफ पॅरिटी असेल तर तो सेट होतो 0. पॅरिटी इन द सेन्स काय आहे त्याच्यामध्ये, सपोज आपलं इक्वेशन हा आहे 0 1 1 0 0 1. सो ह्या इक्वेशनमध्ये नंबर ऑफ वन्स किती आहेत, नंबर ऑफ वन्स 3 आहेत. सो इट इज अ ऑड पॅरिटी राईट. ऑड पॅरिटी म्हणल्यानंतर आपला जो पॅरिटी फ्लॅग असणार आहे तो 0 सेट होईल. ठीक आहे. आणि जर इकडे 4 असते एक नंबर ऑफ 4 तर ते इवन झालं असतं राईट. सो इवन असतं बोलल्यावरती आपला पॅरिटी सेट झालं असतं 1. ओके, अंडरस्टँडेबल. नेक्स्ट इज ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग फॉर लोअर निबल टू हायर निबल. नो सच कॅरी 8 बिट. ठीक आहे. सपोज आपण ॲडिशन करतो. ठीक आहे. हा झाला आपला लोअर निबल आणि हा झाला आपला हायर निबल. ह्या साईडला जर एखादा कॅरी होत असेल तर तो सेट होईल 1मध्ये. जर कॅरी नाही होते तर तो सेट होणार 0मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट फ्लॅग आहे 0 फ्लॅग. ऑफकोर्स आपला जर सपोज आपला आन्सर हा आहे तर ह्या आन्सरमध्ये 0s आहेत आणि 1 पण आहेत. सो इथे आपला 0 फ्लॅग रजिस्टर सेट होणार 0 कॉज इकडे आपला रिझल्ट 0 नाही आला, आपल्या रिझल्टमध्ये 1 आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज साईन फ्लॅग. साईन फ्लॅगमध्ये काय होतं आहे, साईन फ्लॅगमध्ये काही नाही आहे, मोस्ट ऑफ लोक ह्याला कॉम्प्लिकेट करतात. साईन फ्लॅगमध्ये काय करतं आहे आपला जो पण 8 बिटचा, ठीक आहे, आपला हा जो 1 2 3 4 5 6 7 हा जो आपला 7 बिटचा आहे ना डेटा ह्याला काउंट करणार आपण. आणि जो इकडे लास्ट नंबरचा असेल लाईक मोस्ट सिग्निफिकंट बीट आहे इकडची लास्ट बीट, लीस्ट सिग्निफिकंट बीट बोलू शकतो आपण. ह्या बीटला आपण सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं आहे. आणि इकडे जी साईन असेल याला इन्व्हर्स करायचं आहे, उलटं करायचं आहे. आता इकडे साईन काय पॉझिटिव्ह आहे, काही नाही बोलतो ते पॉझिटिव्ह आहे, मग आपण उलटं करायचं याला. इथं आपली साईन नेगेटिव्ह. समजलं. आपला 0 येतं, 0 सेम आपण कॉपी पेस्ट करणार खाली आणि जी साईन येईल त्या साईनला आपण खाली पेस्ट करून टाकायचं.
ठीक आहे. आता इथे बघा मोस्ट सिग्निफिकंट 1 आहे. रिझल्ट काय आला 1 आलं आणि साईन नेगेटिव्ह झाली. इकडे 0 बसला आहे आपला MSB. रिझल्ट काय आला 0. ऑफकोर्स मग कॉपी पेस्ट केला आणि त्याचा साईन काय आले पॉझिटिव्ह साईन. ठीक आहे. दिस इज ओनली यूज फॉर साईन नंबर्स. ठीक आहे. हे 4 आपण नंतर बघू कंट्रोल फ्लॅग. नेक्स्ट इज ओव्हरफ्लो फ्लॅग. ओव्हरफ्लो फ्लॅग काय, ओव्हरफ्लो फ्लॅगची एक रेंज आहे. ती रेंज काय C6 to C7. ठीक आहे. ह्या रेंजमध्ये जर नंबर असेल तर तो ओव्हरफ्लो नाही होणार, तो 0 सेट होईल. आणि जर ओव्हरफ्लो झाला असेल, जर पुढे गेला असेल नंबर, सो इट विल बी 1. ठीक आहे. आपण हे सगळ्याचं एकदा एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल घेतलं 43 + 22. तर त्यामध्ये जर ह्याला आपण कन्वर्ट केलं बायनरीमध्ये तर हा नंबर येतो. सो 1 + 0 इज 1. 1 1 0 कॅरी फॉरवर्ड 1. 1 1 to 1 1 1 to 0 0 नाही 1 येतं. ठीक आहे. 0 to 0 0 0 1 to 1 1 1 अँड 0. बरोबर नंबर आपला. तर इकडे काय काय केलं आपण, इथे कॅरी झालं आहे. सो कॅरी सेट होईल 1मध्ये. पॅरिटीमध्ये नंबर ऑफ 1 किती आहेत 1 2 3 4. सो या इट इज इवन नंबर ऑफ पॅरिटी. सो इथे पण 1 येणार. ऑक्झिलिनमध्ये काय होणार आहे, लोअर नेबल टू हायर नेबलमध्ये ट्रान्सफर झाला आहे का, नाही झाला आहे. सो हा 0वर सेट होईल. इथे 0 रिझल्ट नाही आहे आपला, म्हणून 0 पण 0 फ्लॅग 0 सेट होईल. साईनमध्ये काय, आता बघा मोस्ट सिग्निफिकंट बीट काय आपली, हा 0 आणि 0ची साईन काय प्लस आहे. 15 कन्वर्ट करून ती मायनसमध्ये येणार. साईन इथं मेन्शन करायची गरज नाही. हा सेम ॲज इट नंबर आपण इकडे कॉपी पेस्ट करू. ऑक्झिलरी फ्लॅग रेंजमध्ये येतो आहे हा. सो हा येईल आपला, हा पण सेट होईल 1मध्ये. ठीक आहे. सो आपण हे तर झाले आपले साईन फ्लॅग्स, विच वर 6 साईन फ्लॅग्स. कंट्रोल फ्लॅग्समध्ये काय करतो आहे, कंट्रोल फ्लॅग आणि साईन फ्लॅगमध्ये बेसिक डिफरन्स काय. साईन फ्लॅग आपला रिझल्ट और स्टेटस शो करतं. साईन फ्लॅग नाही म्हणलं मी. साईन फ्लॅग्स आणि कंट्रोल फ्लॅगमध्ये डिफरन्स काय, स्टेटस फ्लॅग अँड कंट्रोल फ्लॅगमध्ये डिफरन्स काय. स्टेटस फ्लॅग आपल्याला स्टेटस सांगतो, आपलं रिझल्टचं स्टेटस काय. बट कंट्रोल फ्लॅग हा युजरला सेट करावा लागतो. ठीक आहे. हा आपोआप ऑटोमॅटिकली सेट नाही होत, ह्याला आपल्याला सेट करावं लागतं. लाईक ह्याचा यूज करतो आपण. लाईक काय काय यूज, लाईक फर्स्ट वन इज ट्रॅप फ्लॅग. ट्रॅप फ्लॅग कधी सेट होईल किंवा कधी सेट करायचा आहे युजरला, जेव्हा बघायचं आहे की तो सिंगल स्टेपमध्ये परफॉर्म होतो आहे का. एखादी इन्स्ट्रक्शन आहे, लाईक एखादी अरिथमॅटिक लॉजिकल आहे, त्याला आपल्याला रिएन्श्योर करायचं आहे की तो बरोबर आहे की नाही. त्यामध्ये सिंगल स्टेपिंग परफॉर्म करतो आपण, की अजून एक स्टेप ॲड करू त्यामध्ये. सपोज ती ॲड केली तर ट्रॅप फ्लॅग 1वर सेट होईल. आणि आपण जर सिंगल स्टेपिंग नाही फॉलो केली किंवा त्याची गरज नाही आहे तर तो 0वर सेट होईल. ठीक आहे. इंटर फ्लॅगमध्ये काय करतो, युजर स्वतःहून सेट करतो इंटर फ्लॅग. ठीक आहे. लाईक कोणतेही इंटरप्ट नको यायला, आपण जेव्हा एखादं इन्स्ट्रक्शन सॉल्व करतो आहे तेव्हा तो जेव्हा सेट केला जाईल तेव्हा तो 1वर जाईल. आणि एखाद्या वेळेस आपण नाही सेट करत इंटरप्ट फ्लॅग तर तो 0वरच राहील. ठीक आहे. अफेक्ट्स ओनली नॉन इंटरप्ट फ्लॅग्स. ठीक आहे. थर्ड वन इज डायरेक्शन फ्लॅग. ते ऑटोमॅटिक डायरेक्शन फिक्स करतं. ठीक आहे. ऑटो डिक्रीमेंट झालं, लाईक एखादा ना डिक्रीमेंट होतं. डिक्रीमेंट इन द सेन्स काय, डिक्रीमेंट कमी होणं, लाईक खाली खचणं. जर एखादा नंबर कमी होतो आहे ऑटो डिक्रीमेंट तर तो 1वर सेट होईल. और एखादा नंबर इन्क्रीमेंट होतो आहे स्ट्रिंग इन्स्ट्रक्शनमध्ये, वाढतो आहे नंबर इन द सेन्स लेटर वाढतो आहे बोलू शकतो, नॉट ऑलवेज नंबर, लेटर वाढतो आहे, इन्क्रीमेंट होतो आहे ऑटो इन्क्रीमेंट, तो 0वर सेट होईल. ठीक आहे. सो दॅट वॉज फॉर स्टेटस फ्लॅग. एवढंच आहे त्यामध्ये पण. ओके. थँक्यू गाईज.